तुमच्या घरातही देवघर आहे, पण तरीही समस्या कमी होत नाहीत का? पैशाची अडचण, घरात सतत वाद, मनाला शांतता नाही. कधी विचार केला आहे का की चूक तुमच्या नशिबात नाही, चूक तुमच्या देवघराच्या रचनेत असू शकते? आज मी तुम्हाला काही अशी रहस्य सांगणार आहेत, जी तुम्ही आयुष्यात लागू केली तर तुमच्या 50% समस्या आपोआप कमी होतील. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. आपल्या घरातील देवघर कसं असावं आणि कोणत्या चुका टाळाव्यात. कारण आपण रोज पूजा करतो, दिवा लावतो, जप करतो, पण तरीही आपल्याला अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. आणि मग आपण म्हणतो, माझं नशीबच खराब आहे. पण खरं कारण काही वेगळंच असतं. देवघर कसं असावं? सर्वात आधी देवघर हे लाकडे असावं. कारण लाकूड हे सात्विक तत्व आहे असं मानलं जातं. आणि देवघराला 3, 4 किंवा 5 पायऱ्या असाव्यात. हे पायऱ्या म्हणजे उन्नतीचं प्रतीक आहे. पण एक खूप मोठी चूक लोक करतात. देवघराला कळस लावतात. लक्षात ठेवा, देवघराला कधीही कळस नसावा. दिशेचं महत्त्व काय आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवघराची दिशा कोणती असावी. तर देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावं. कारण ही दिशा देवांची मानली जाते. जर ते शक्य नसेल तर पूर्व, मध्य किंवा उत्तर मध्य चालते. पण किचनच्या ओट्याखाली, कोपऱ्यात, भिंतीत खोदून किंवा टांगलेले देवघर हे सर्व चुकीचंच आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा थांबत नाही. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुमच्या देवघरावर काही वस्तू ठेवलेल्या आहेत का? जसं डबे, पैसे, फोटो असेल तर आजच काढून टाका. कारण असं मानलं जातं की देवघरावर वस्तू ठेवल्याने कर्ज वाढतं, अडचणी वाढतात. देव किती आणि कसे असावेत? अनेक घरांमध्ये मी पाहिलं आहे, देवघरात खूप सगळे देव ठेवलेले असतात. पण हे चुकीचं आहे. देव कमी असावेत पण योग्य असावेत. देवांचे फोटो किंवा मूर्ती बसलेल्या अवस्थेत असाव्यात. आणि खूप महत्त्वाचं, 3 इंचापेक्षा मोठे देव ठेवू नयेत. कारण मोठ्या मूर्तींना मोठ्या प्रमाणात पूजा लागते, जे आपण रोज करू शकत नाही. कोणते देव ठेवू नयेत? सापडलेले देव, भग्न झालेले देव, भेट म्हणून मिळालेले देव, हे सगळे देव ठेवणं टाळा. कारण अशा देवांमध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते असं मानलं जातं. त्याऐवजी त्यांचे विधीपूर्वक विसर्जन करा. आता तुम्ही विचार करत असाल, हे सगळं केल्यावर काय फायदा होतो? तर ऐका, जेव्हा देवघर योग्य पद्धतीने असतं तेव्हा घरात शांती येते, मन स्थिर होतं, पैशाच्या अडचणी हळूहळू कमी होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं मन स्वामींशी जोडायला लागते. नित्यसेवा स्वामींची कशी करायची? आता शेवटी सर्वात महत्त्वाचा भाग आहे. रोज 1 माळ गायत्री मंत्र, 11 माळी श्री स्वामी समर्थ जप. 11 माळी नाही जमलं तर 1 माळ केली तरी चालते. आणि 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृत. ही सेवा जर मनापासून केली तर 99% समस्या आपोआप दूर होतात. स्वामी भक्तांनो, देव हा भक्तीचा विषय आहे, प्रदर्शनाचा नाही. म्हणून आधी आपलं देवघर नीट करा आणि मग मनापासून सेवा करा. स्वामी स्वतः तुमच्या पाठीशी उभे राहतील. श्री स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.